जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माने यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत समाजहिताचे अनेक निर्णय घेतले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी जामखेड नगरपरिषदेला त्यांचे नाव देणे आवश्यक आहे. तसेच जामखेड शहराच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचे नाव जोडणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले, संबंधित विभागाची मंजुरी भेटली की आपण पुढील कार्यवाही करू. यावर माने यांच्या सहकाऱ्यांनी 7 दिवसाचं अल्टिमेटम देऊन जर नामकरण नाही झालं तर साखळी उपोषण करू असा इशारा दिला. या मागणीमुळे जामखेड शहरात विविध स्तरातून चर्चा सुरू झाली असून नागरिकांमधूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. होळकर यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील विनम्र अभिवादन करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करत आहे. शाहू फुले आंबेडकर यांना देखील मी विनम्र अभिवादन करत आहे. आज जामखेड नगर परिषद जामखेड या ठिकाणी जामखेड तालुक्यातील सर्व समाज बांधव जामखेड नगर परिषद या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जामखेड नगर परिषद जामखेड अशी मागणी आम्ही 2 मार्च 2026 रोजी मुख्याधिकारी जामखेड नगर परिषद साळवी साहेब तसेच नगराध्यक्षा रंजन चिंतामणी यांना 2 तारखेला मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जामखेड नगर परिषद जामखेड असे नामकरण करण्यात यावा या असे मी निवेदन रितसरपणे दिलं होतं. परंतु आज 2.5 महिने होऊन गेले. त्या निवेदनाचं मुख्याधिकारी प्रशासक व नगराध्यक्ष यांनी त्या संदर्भात कुठलीही दखल न घेता कोणताही त्या संदर्भात मला कसलीही माहिती न देता आज 2.5 महिने होत आले. येत्या 15 दिवसात 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 321 जयंती आहे. मी त्यांना वारंवार या 2.5 महिन्याच्या कार्यकाळात 5 ते 8 दिवसाच्या दरम्यानमध्ये नगराध्यक्ष मुख्याधिकारी तसेच महाराष्ट्र राज्याचे महामहिम सभापती यांना देखील मी व्हॉट्सअपवरती वेळोवेळी सांगत आलेलो आहे की मला 5 मे पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नामकरणाचे मंजुरीचे लेटर देण्यात यावे. परंतु मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी दुर्लक्ष का केलं आहे आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नगर परिषदेला नाव देण्याकरिता एवढी मोठी उपेक्षा का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव जोंडी जामखेड ही नगर परिषद अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावची आहे आणि त्या जन्मगावात जर अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला एवढी मोठी उपेक्षा आणि सत्ताधारी भाजपा नगराध्यक्ष व त्यांचे सहकारी हे दुर्लक्ष का करतात हे आज तागायत मला समजलं नाही. 2.5 महिन्यामध्ये मी सत्ताधारी भाजपा व नगर परिषद प्रशासन यांचं मी निषेध व्यक्त करत आहे आणि लोकशाही पद्धतीने मी त्यांना मागणी करत आहे की मला येत्या 20 मेपर्यंत तुम्हाला मी 7 ते 8 दिवसाचा अल्टिमेटम देत आहे. मला येत्या 8 दिवसामध्ये 20 तारखेपर्यंत नामकरणाची मंजुरी नाहीच मिळालीच तर मी 21 तारखेपासून नगर परिषदेसमोर सकाळी उपोषण आमचं समाज बांधवाचं असेल. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 31 मेपर्यंत जयंती दिवशी आणि काळी फित लावून आम्ही नगर परिषद प्रशासन तसेच भाजपा नगराध्यक्ष व भाजपा सत्तेतील सर्व नगरसेवक नगराध्यक्षांचा आम्ही निषेध व्यक्त करू. त्यानंतर 31 मेच्या नंतर तोपर्यंत देखील यांची दखल नाही घेतली तर पुढचा निर्णय आम्ही 31 मे रोजी यांचा जाहीर निषेध करून पुढच्या रणनीती आम्ही ठरवू काय करायचं ते. मी महामहिम सभापती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज यांना मी 2 तारखेला यांना ज्यावेळेस मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन दिल्यापासून त्यांना देखील 2 तारखेपासून वेळोवेळी त्यांच्या व्हॉट्सअपवरती मी त्यांना पाठवत आहे. ते पाहत आहेत परंतु त्यांचा रिप्लाय तागायत मला काय आलेला नाही आहे परंतु ते पाहत आहेत. मला एक गोष्ट समजत नाही आहे
नेमके हे नगराध्यक्ष मुख्याधिकारी जर ह्यांना सत्तेसाठी जर कोणतं जे काढायचं असेल तर आदला बैठक एका तासात होती, परंतु आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नामकरणासंदर्भात एवढी उदासीनता का? सत्ताधारी भाजपाची आणि नगर परिषद प्रशासनाची नाही, हे सभापती यांचं ऐकत नाहीत किंवा सभापतींना छे नको आहे, हे प्रश्नचिन्ह आहे मोठा. आता येत्या 7 दिवसात आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे, त्यानंतर मग 21 तारखेला उपोषण, साखळी उपोषण आमचं होणारच आहे. होळकर यांचं कार्य पूर्ण देशामध्ये परिचित आहे, पूर्ण देशामध्ये त्यांच्या कार्याचा गावगावा आहे आणि इतिहास आहे. अनेक मंदिरं त्यांनी उभारलेली आहेत, अनेक घाट बांधलेले आहेत, अनेक लोकोपयोगी कार्य पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांनी केलेलं आहे. आणि पतीच्या निधनानंतर, सासऱ्यांच्या मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर 29 वर्ष राज्यकारभार केला, तो पारदर्शी केला आणि तो सांभाळला. सरकारी तिजोरीतून एकही रुपया न खर्च करणारी पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर ही एकमेव राणी होती. म्हणून आम्हा जामखेडकरांची सर्वांची मागणी आहे की जामखेडमध्ये जी नव्यानं नगर परिषद इमारत झालेली आहे, लक्ष्मीबाई चौक जामखेड या ठिकाणी, संविधान चौक जामखेड या ठिकाणी, त्या नवीन इमारतीला पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर शासकीय नगर परिषद जामखेड असं नाव देण्यात यावं ही आमची प्रमुख मूळ मागणी आहे. आणि ते नाव देऊन पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांच्या कार्याला, यांच्या समतेला, यांच्या विचाराला न्याय देण्याचं काम जामखेड नगरपालिकेने करावं हीच विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही वारंवार निवेदनं दिली, आम्ही वारंवार नगरपालिकेला कळवलेलं आहे, तरी आज तागायत त्यांचं काहीही आम्हाला उत्तर मिळालेलं नाही किंवा त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. येत्या 31 मेला 301वी जयंती अहिल्याराणी होळकरांची या ठिकाणी साजरी होत आहे. सुवर्णयुग आहे आणि अहिल्याराणीचं कार्य सर्वसामान्यापर्यंत, गोरगरिबापर्यंत आणि उमद्या तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शासकीय इमारतीला पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर हे नाव देण्यात यावं असं मी या ठिकाणी व्यक्त होतो. होळकर यांची जयंती पर्व सुरू आहे आणि मासाहेब अहिल्यादेवींचं कार्य म्हणाल तर असे तो हिमाचल पर्यंत लोककल्याणकारी कामं त्यांनी केलेली आहेत. जवळपास 12,500पेक्षा जास्त मंदिरं, धर्मशाळा, घाट, बारवा बांधलेले आहेत आणि या लोककल्याणकारी अहिल्यामातेंच्या कार्याचा गौरव करण्याची संधी या जामखेड प्रशासनाला आहे. तर त्यांनी जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा ही आमच्या सर्व अहिल्या भक्तांची मागणी आहे. सर्वसाधारण सभेमध्ये असा निर्णय झाला की या अनुषंगाने आपण मार्गदर्शन मागून घेऊ आणि मार्गदर्शनाच्या अधीन राहून पुढील कारवाई करू. जे कोणतं सभागृह तयार होईल किंवा इतर कोणत्या राज्यांमध्ये नगर परिषदेला नावं दिली की कसं त्या अनुषंगाने माहिती घेऊ, वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागू आणि सभागृह जे नवीन तयार होईल आमच्याकडे आहे पंढरपूर नगर परिषदेने परवादिवशी पुतळ्याची मागणी नाहीये, आपलं फक्त नामकरणाची मागणी बरोबर आहे. मग त्या अनुषंगाने ह्याच्यापेक्षा छोटी आहे. त्या अनुषंगाने त्या विभागाची त्यांना मंजुरी भेटली. हे येस नाही सर्किट हाऊस अहिल्यानगर सभागृहाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आहे. त्या विभागाने त्यांना मंजुरी दिली असेल, आपण आपल्या विभागाची मंजुरीसाठी पाठपुरावा करू. मी या संदर्भात रामचंद्र साहेबांना देखील टाकलेलं आहे. स्वतः रामचंद्र साहेब देखील सर्किट हाऊसला आहे. त्यांच्या मागेच सभागृहाला नाव हे कोणतं आहे, VIP सर्किट हाऊस अहिल्यानगर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह. तुम्ही आतापर्यंत पत्रव्यवहार वगैरे केलाय का? नाही, आम्ही 30 तारखेच्या सभेमध्ये हा विषय ठेवला की या अनुषंगाने मागणी आलेली आहे, यांनी असा अर्ज दिलेला आहे, विषयपत्रिकेमध्ये विषय घेतला, त्या अनुषंगाने सर्व नगरसेवकांसोबत चर्चा झाली आणि त्यांनी असं सांगितलं की या संदर्भात विभागाची मंजुरी भेटल्यानंतर आपण या अनुषंगाने करू. कारण काय आहे किंवा तुम्ही जसं हॉस्पिटलचं नाव दाखवलं किंवा काय दाखवलं तसं